नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स पंढरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज आपण या ठिकाणी सुरू करत आहोत जनरल सायन्स स्टँडर्ड 6 न्यू सिलेबस. परंतु हा सिलेबस घेत असताना आपण प्रत्येक चॅप्टरमधील फक्त एक्झरसाइजेस घेणार आहोत. परंतु या एक्झरसाइजचं वैशिष्ट्य असं आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जे काही प्रश्न आणि त्याची उत्तरं आहेत इंग्लिशमध्ये कठीण जातात. तर अत्यंत पॉइंट वाईज म्हणजे सोप्या पद्धतीने आपण इंग्लिशमध्ये पॉइंट वाईज ही उत्तरे या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक पॉईंटचे मराठी विश्लेषण सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे, जेणेकरून प्रत्येकाला समजण्यासाठी ते सोपे जावे. तसेच मराठी मीडियमची मुलं असतील तर त्यांनाही हा व्हिडिओ उपयुक्त ठरू शकतो. आणि सेमी इंग्रजी आणि इंग्लिश माध्यमाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा जर या ठिकाणी काही इंग्लिश पॉईंट्स स्टेटमेंट्स नाही समजले तर त्यांना सुद्धा मराठी अनुवाद जो आपण केलेला आहे त्याचा त्यांना नक्की फायदा होऊ शकतो. तर हा व्हिडिओ नक्कीच सर्वांसाठी उपयुक्त ठरणार आहे. तेव्हा मला पूर्ण खात्री आहे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. प्रत्येक चॅप्टरचे सगळे एक्झरसाइजेस आपण येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये टाकणार आहोत, अभ्यासक्रम पूर्ण करणार आहोत. तर चला, चॅनलवरती कोणी नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा फॉर द नेक्स्ट अपडेट, फॉर द नेक्स्ट व्हिडिओज. तर चला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1, चॅप्टर नंबर 1, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. क्वेश्चन नंबर 1, सजेस्ट द ॲप्रोप्रिएट वर्ड फॉर द ब्लँक्स. A. Every living organism produces another living organism like itself is called as reproduction. It is the first characteristics. Second, B. Dot dot and dot dot are the main characteristics of living organisms. Growth and reproduction are the main characteristics of living organisms. C. The growth and development of living organisms due to food is called the dot dot of living organisms. Nutrition of living organisms. Answer is here nutrition. Now D. The body of living organism is made up of dot dot. Dot dot च्या ठिकाणी येईल cells. The body of living organism is made up of cells. Question number 2. Birds, fish and animals can move and change their position on their own. Shade leaves as well as vehicles like tractors and bullock carts can also change their position. What are the important differences between these two types of movements? पक्षी, मासे आणि प्राणी स्वतःहून हालचाल करून आपले स्थान बदलू शकतात, पण त्याच वेळेला वाळलेली पाने तसेच ट्रॅक्टर आणि बैलगाडी सारखी वाहने सुद्धा आपले स्थान बदलू शकतात. या दोन प्रकारच्या हालचालींमध्ये नेमका फरक कोणता, याविषयी हा प्रश्न आहे. तर चला पाहूया काय फरक आहे तो. Answer. Birds, fish and animals can move from one place to another on their own. पक्षी, मासे, प्राणी स्वतःहून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात, स्वतःहून जाऊ शकतात, सजीव आहेत ते. परंतु दे आर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड गेट एनर्जी फ्रॉम फूड टू मूव्ह. परंतु या हालचाल करण्यासाठी त्यांना जी ऊर्जा लागते ती त्यांना अन्नातून मिळते. ड्राय लिव्ज आर नॉन लिव्हिंग अँड कॅरीड बाय द विंड. वाळलेली पानं ही निर्जीव आहेत, ते सुद्धा हालचाल करतात, परंतु ते वाऱ्यामुळे हालचाल करतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातात पण वाऱ्यामुळे जातात ते. सजीव मात्र स्वतःहून जातात, हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. चौथा पॉइंट, ए ट्रॅक्टर इज ए नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट अँड इट रन्स ऑन फ्युएल. ट्रॅक्टर सुद्धा हालचाल करतो, परंतु ती हालचाल करण्यासाठी त्याला इंधनाची गरज आहे. जशी सजीवांना पुढची आहे तशी त्याला इंधनाची आहे, पण ट्रॅक्टर स्वतःहून जात नाही एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, त्याला सजीवांना चालवावं लागतं. हा फरक लक्षात घ्या. ए बुलक कार्ट मूव्स ओनली व्हेन इट इज पुल्ड बाय द बुलक्स. इट कॅनॉट मूव्ह ऑन इट्स ओन. बैलगाडी स्वतः हालचाल करते, परंतु ती स्वतःहून हालचाल करत नाही, हे लक्षात घ्या. तर तिला ओढण्यासाठी बैल लागतात आपल्याला, आणि म्हणून हे लक्षात घ्या की बुलक कार्ट आल्सो मूव्ह बट इट इज पुल्ड बाय बुलक्स. इट कॅनॉट मूव्ह ऑन इट्स ओन. 6वा पॉइंट, द मेन डिफरन्स इज दॅट लिव्हिंग बीइंग्स कॅन मूव्ह ऑन देअर ओन.
अँड नॉन लिव्हिंग थिंग्स कॅनॉट मूव्ह बाय देमसेल्व्स. खाली महत्वाचा फरक 6व्या आणि 7व्या पॉइंटमध्ये आपल्याला दिलेला आहे. सजीव स्वतःहून हालचाल करतात, परंतु निर्जीव मात्र स्वतःहून हालचाल करत नाहीत. हा फरक आपण या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. Germs of many diseases are extremely microscopic. They are so small that they cannot be seen with the naked eye. Do such living organisms reproduce? What do you think? Explain how you decided this. अनेक रोगांचे जंतू अतिशय सूक्ष्म असतात. ते इतके लहान असतात की ते एवढ्या डोळ्यांनी सुद्धा दिसू शकत नाहीत. असे सजीव पुनरुत्पादन करतात का? तुम्हाला काय वाटते? तुम्ही हा निष्कर्ष कसा काढला ते स्पष्ट करा. तर असा अर्थ आहे या प्रश्नाचा. चला आपण आन्सर पाहूया. पहिला पॉइंट, द जर्म्स ऑफ मेनी डिसीज आर व्हेरी स्मॉल. अनेक रोगाचे जंतू खूप लहान असतात. वी कॅनॉट सी देम विथ आवर नेकेड आईज. उघड्या डोळ्यांनी आपण पाहू शकत नाही. देअर नंबर इन्क्रीजेस व्हेन दे गेट सुटेबल कंडिशन्स. योग्य परिस्थिती मिळाल्यावर त्यांची संख्या वाढते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दे स्प्रेड अँड कॉज डिसीजेस. ते पसरतात आणि त्यांच्यापासून रोग निर्माण होतात. दिस शोज दॅट दे रिप्रोड्यूस. यावरून आपल्या लक्षात येते की ज्या अर्थी मोठ्या संख्येने ते पसरतात आणि रोग निर्माण करतात, म्हणजेच त्यांचं पुनरुत्पादन झालंय हे या ठिकाणी पूर्णपणे स्पष्ट होतं. तर हे होतं आन्सर या क्वेश्चनचं. चला आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. एक्सप्लेन दॅट animals like rats, cats and dogs show awareness of their surroundings through their behavior. Write down your experiences about it and observations of how they behave in different situations. उंदीर, मांजरे आणि कुत्रे आपल्या वर्तनातून त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीची जाणीव कशी दाखवतात हे स्पष्ट करा. याबाबतचे तुमचे अनुभव आणि वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये ते कसे वागतात याचे निरीक्षण लिहा. आन्सर पहा. पहिला पॉइंट, अ रॅट सीज अ कॅट अँड ट्रायज टू हाईड. उंदीर मांजराला पाहून लपण्याचा प्रयत्न करतो, स्वतःला वाचवण्याचा तो प्रयत्न करतो. सेकंड पॉइंट, अ कॅट सीज अ रॅट अँड ट्रायज टू कॅच इट. पण त्याच वेळेला जर मांजराने उंदराला पाहिलं असेल तर मांजर पळून जात नाही, तर त्याला पकडण्याचा ते प्रयत्न करतं. तिसरा, अ डॉग सीज अ स्ट्रेंजर ऑर सेन्सेस डेंजर अँड स्टार्ट्स बार्किंग. कुत्रा अनोळखी व्यक्तीला पाहून किंवा धोका जाणून तो भुंकायला सुरुवात करतो. चौथा पॉइंट, दीज बिहेवियर्स शो दॅट ॲनिमल्स कॅन सेन्स देअर सराउंडिंग्स अँड रिस्पॉन्स टू स्टिम्युली. या वर्तनावरून प्राणी त्यांची सभोवतालची परिस्थिती जाणून बुद्धिपणाला प्रतिसाद देतात, हे या ठिकाणी स्पष्ट होते. क्वेश्चन नंबर 5. मेक ए लिस्ट ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ ॲनिमल्स मुवमेंट्स अलॉंग विथ द ॲनिमल्स दॅट मूव्ह इन दोज वेज. वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांच्या हालचाली आणि त्या पद्धतीने हालचाल करणाऱ्या प्राण्यांची यादी तयार करा. ही यादी वेगवेगळी असू शकते प्रत्येकाची. मी फॉर एक्झाम्पल या ठिकाणी काही म्हणजे ह्या मुवमेंट्स आणि काही एक्झाम्पल्स घेतलेत ॲनिमलचे. तुम्ही वेगळे एक्झाम्पल्स पण घेऊ शकता. टाइप्स ऑफ मुवमेंट्स, पहिली मुवमेंट घेतली आपण वॉकिंग. एक्झाम्पल ऑफ ॲनिमल्स, गोट आहे, कॅमल, जिराफ, काऊ, डॉग, एलिफंट. तुम्ही दुसरे एक्झाम्पल पण घेऊ शकता. रनिंग, हॉर्स, लायन, अँटिलोप, चिता, डीर. आफ्टर दॅट होपिंग, हेअर, ऑल्बी, जर्बोआ, फ्रॉग, रॅबिट अँड कांगारू. स्विमिंग, शार्क, व्हेल, सील, फिश, टर्टल, डॉल्फिन. मराठी अर्थ सुद्धा मी या ठिकाणी दिलेले आहेत, जर नाही समजलं तुम्हाला कोणते प्राणी आहेत. त्यानंतर स्लिदरिंग, ईल, लीच, स्लग, स्नेक, earthworm. Plants respond to stimuli. Write down as many observations and experiences as you can which demonstrate this. वनस्पती उद्दीपनाला प्रतिसाद देतात हे सिद्ध करणारी तुम्ही पाहिलेली शक्य तितकी निरीक्षणे आणि अनुभवे लिहा. पहा या ठिकाणी पहिला पॉइंट, प्लांट रूट्स ग्रो टुवर्ड्स वॉटर अँड मॉइश्चर. वनस्पतींची मुळे नेहमी पाणी आणि ओलाव्याच्या दिशेने वाढतात, कारण वनस्पतीला पाण्याची गरज असते. रूट्स ग्रो डाऊन इन टू द सॉइल. मुळी जमिनीत खाली वाढतात, कारण मुळांना पाण्याचा शोध घ्यायचा असतो, काही न्यूट्रिएंट्स असतात त्याचा शोध घ्यायचा असतो आणि वनस्पतीला ती पुरवायची असतात. प्लांट ब्रँचेस टर्न टुवर्ड्स लाईट. परंतु त्याच वेळेला वनस्पतीच्या फांद्या मात्र प्रकाशाच्या दिशेने वरती वळतात. टच मी नॉट ही एक वनस्पती आहे, मराठीत त्याला आपण लाजाळू म्हणतो. टच मी नॉट लिव्स
क्लोज व्हेन वी टच देम. लाजळूच्या पानांना स्पर्श केल्यावरती पाने मिळतात. लाजळू वनस्पतीचं हे वैशिष्ट्य आहे. गुलमोहर लिव्ज क्लोज ॲट नाईट अँड ओपन अगेन इन द मॉर्निंग. गुलमोहराची पाने रात्री मिळतात आणि सकाळी पुन्हा उघडतात. सम फ्लावर्स ओपन ॲट नाईट अँड सम क्लोज इन द इव्हिनिंग. क्वेश्चन नंबर 7. टर्टल्स स्टे इन वॉटर फॉर अ लॉंग टाइम. व्हाय डू दे कम टू द सर्फेस रिपीटेडली अँड पोक देअर हेड्स आउट ऑफ द वॉटर? फिश हाऊएव्हर डू नॉट ट्राय धीस. व्हाय? कासवे बराच वेळ पाण्यात राहतात, मग ती वारंवार पाण्याच्या पृष्ठभागावर का येतात आणि पाण्याबाहेर डोके का काढतात, परंतु मासे मात्र असं का करत नाहीत? चला आन्सर पाहूया. फर्स्ट पॉइंट, फिश टेक ऑक्सिजन फ्रॉम वॉटर विथ द हेल्प ऑफ देअर गिल्स. मासे कल्ल्यांच्या मदतीने पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन घेतात. टर्टल्स हॅव लंग्स सो दे ब्रीथ एअर. कासवांना फुफ्फुसे असल्यामुळे ते हवेतील ऑक्सिजन घेतात. दे रेज देअर हेड्स अबोव द वॉटर टू ब्रीथ. श्वास घेण्यासाठी ते पाण्याच्या पृष्ठभागावर डोके वर काढतात. सो टर्टल्स मस्ट कम टू द सरफेस रेग्युलरली बट फिश डू नॉट नीड टू. त्यामुळे कासवांना नियमितपणे पाण्याच्या पृष्ठभागावर यावे लागते, पण माशांना मात्र तसं करावं लागत नाही. तर आन्सर तुमच्या लक्षात आला असेल. द लाईफ सायकल ऑफ ए फ्रॉग इज गिवन बिलो इन ए जम्बल्ड ऑर्डर. गिव्ह द करेक्ट नंबर इन द बॉक्सेस टू पुट देम इन द प्रॉपर सिक्वेन्स. आपल्याला सिक्वेन्स लावायचा आहे. 3 नंबरची फिगर या ठिकाणी तिचा पहिला नंबर असेल. या ठिकाणी सिक्वेन्स लावलाय मी. 3 नंबरची फिगर आपल्याला एक्स दाखवते, त्यामुळे तिचा पहिला नंबर असेल. 2 नंबरची फिगर टॅडपोल्स. 3 नंबरची फिगरमध्ये टॅडपोल्स हॅव्हिंग लेग्स, पाय असणारा टॅडपोल आहे. 4थ्या फिगरमध्ये आपण यंग फ्रॉग घेतलाय आणि 5व्या फिगरमध्ये आपण ॲडल्ट फ्रॉग घेतलेला आहे. तर अशा प्रकारे ऑर्डर असेल या ठिकाणी. चला आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 9. क्लासिफाय द फॉलोइंग इनटू लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग ग्रुप्स बेस्ड ऑन देअर कॅरेक्टरिस्टिक्स. स्टोन, बटरफ्लाय, बायसिकल, बुक, फिश, एअर, ट्री, काइट अँड बस. आता या ठिकाणी आपल्याला या शब्दांचे अर्थ माहित असेल तर क्लासिफिकेशन अवघड नाही. खाली मी त्यासाठी मराठी अर्थ पण दिलेले आहेत. पहा, आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे. लिव्हिंग थिंग्स मध्ये काय येईल पहा यातील. लिव्हिंग थिंग्स मध्ये येईल बटरफ्लाय, फिश, ट्रीज. दीज आर द लिव्हिंग थिंग्स. अँड नॉन लिव्हिंग मध्ये येईल स्टोन, बायसिकल, बुक, एअर, काइट, बस. हे या ठिकाणी नॉन लिव्हिंग मध्ये येईल. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10A. What are the effects on the animals when there is a drought and there is no food or water available for them? दुष्काळ पडल्यावर आणि प्राण्यांसाठी अन्न किंवा पाणी उपलब्ध नसल्यावर त्यांच्यावर कोणते परिणाम होतात? अशा प्रकारचा प्रश्न. चला काय परिणाम होतात ते पाहूया. पॉइंट 1. ॲनिमल्स बिकम व्हेरी वीक अँड हंग्री. अन्न पाणी न मिळाल्यामुळे प्राणी खूप अशक्त आणि भुकेलेले होतात. दे लूज देअर मसल्स अँड देअर बोन्स कॅन बी सीन. त्यांचे स्नायू कमी होतात आणि हाडे दिसू लागतात. ही तर उघड आहे, सोपा प्रश्न आहे. हे पॉइंट्स आपण लक्षात घेतले पाहिजेत, प्रॅक्टिस केली पाहिजे लिहिण्याची, वाचण्याची. हे लक्षात घ्या. सोपा आन्सर आहे. हे आपल्या मनाने पण आपण तयार करू शकतो. दे हॅव लिटल एनर्जी टू मूव्ह ऑर वर्क. हालचाल करण्यासाठी त्यांच्याकडे अत्यंत कमी ऊर्जा राहते किंवा ऊर्जाच राहत नाही अन्न न मिळाल्यामुळे. हे लक्षात घ्या. द ॲनिमल्स दॅट गिव्ह मिल्क प्रोड्युसेस लेस मिल्क. दूध देणारी जनावरे सुद्धा कमी दूध देतात. दे लूज वॉटर फ्रॉम देअर बॉडी अँड बिकम व्हेरी वीक. त्यांच्या शरीरातील पाणी कमी होते आणि ते खूप अशक्त होतात. इफ दे गेट नो फूड अँड वॉटर फॉर मेनी डेज दे कॅन डाय. परंतु ही परिस्थिती खूप वर्ष चालू राहिल्यास किंवा खूप दिवस चालू राहिल्यास त्यांना मृत्यूला सामोरं जाऊ लागू शकतं. 10B क्वेश्चन. अ टायगर कप ग्रोज डज इट आल्सो डेव्हलप. एक्सप्लेन दिस स्टेटमेंट. वाघाचे पिल्लू वाढते, त्याचा विकासही होतो का? ही विधान स्पष्ट करा. उत्सुकता असते लहान मुलांच्या मनामध्ये, कारण वाघ बऱ्याच जणांनी पाहिलेलाही नसतो, त्यामुळे ही उत्सुकता नक्की असते. आन्सर पहा. फर्स्ट पॉइंट. ॲज द टायगर कप ग्रोज इट्स साईज, हाईट अँड वेट इन्क्रीज. वाघाचे पिल्लू वाढत असताना त्याचा आकार, उंची आणि वजन सुद्धा वाढतं. इट लर्न्स टू रन, हाईड, हर्ट अँड प्रोटेक्ट इटसेल्फ इन द फॉरेस्ट. ते जंगलात धावणे, लपणे, शिकार करणे आणि स्वतःचं रक्षण सुद्धा करणे याविषयी शिकत असतं. इट ॲक्वायर्स दीज स्किल्स फ्रॉम इट्स मदर अँड थ्रू एक्सपिरियन्सेस इन द एन्व्हायरमेंट.
ते आपल्या आईकडून आणि सभोवतालच्या वातावरणातील अनुभवातून ही कौशल्य मिळवते. Therefore, the tiger cub not only grows in size but also develops its abilities and skills. म्हणून वाघाचे पिल्लू केवळ आकाराने वाढत नाही तर त्याच्या क्षमता आणि कौशल्यांचा सुद्धा विकास होत असतो. तर चला विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे मला पूर्ण खात्री हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण व्यवस्थित स्पष्ट आणि विस्तृत स्वरूपात पॉइंट वाईज घेतलेली आहेत. तुम्हाला ती समजून घेण्यासाठी, त्याचप्रमाणे वाचनासाठी, पाठ करण्यासाठी नक्की सगळ्याच बाबतीत नक्की उपयोगी ठरू शकतात. मला पूर्ण खात्री हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा. अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा फॉर द नेक्स्ट व्हिडिओ, फॉर द नेक्स्ट अपडेट. चला पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन चॅप्टर सोबत. तोपर्यंत नमस्कार. थँक्स फॉर वॉचिंग.